गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम ऐक्याचा आदर्श. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले कौतुक. मिरज येथील हिंदू मुस्लिम गणेशोत्सव मंडळ सामाजिक एकतेचे प्रतीक बनले आहे. धार्मिक सलोखा जपणाऱ्या या मंडळाच्या उपक्रमाचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कौतुक केले. मंडळाला भेट देऊन त्यांनी या कार्याची प्रशंसा केली. यावेळी श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी पोलीस दलाचे अभिनंदन करत गणेशोत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल आभार मानले. गणपती बाप्पा मोरया आणि गजाननाला नमस्कार करून हे स्थानिक जे मंडळ आहे हिंदू मुस्लिम एकता मंडळ आणि त्यांचे अध्यक्ष मोहम्मदजी, त्याच्यानंतर श्री संजयजी भोकरे आणि सगळे उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते, या भागातील नागरिक यांनी जो हा आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे, हा सगळीकडे कायम राखला तर खरोखर आम्हाला काम कमी होईल आणि तुम्ही म्हणतात तसं सगळीकडे जाण्याची गरज पडणार नाही. तर इथे मला येण्याचा यासाठीच आनंद झाला की हे फार कमी असलेले ठिकाण आहेत की जिथे असा एकोपा आहे आणि मिरजमध्ये वर्षानुवर्ष चालत असलेली परंपरा आहे. श्री गजाननाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळो. हो, त्यामुळे जे आहेत ते आपले दिवस असं मी मानतो आणि पुढे येणारे चांगले दिवस आपल्या सगळ्यांचे राहतील श्री गजाननाच्या चरणी, त्यासाठी मी प्रार्थना करतो. आमचं पोलीस दल आपल्या सगळ्यांच्या सहकार्यासाठी आणि मदतीसाठी सदैव तत्पर आहे. आपण केव्हाही त्यांना हाक मारा, आपल्या संकट समय ते येतीलच संकटमोचक बनून श्री गजाननाच्या आशीर्वादाने, अशी मला पूर्ण आशा आहे. आपण इथे बोलावलं, आमच्या सगळ्यांचा सत्कार केला, त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. अनेक वर्षांपासून या मंडळाचे अध्यक्षपद मोहम्मद मणेर सांभाळत असून त्यांनी धार्मिक भेदभावाच्या पलीकडे जाऊन एकतेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या कार्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंडळाच्या गणेशोत्सवाला भेट दिली. या प्रसंगी बोलताना सुनील फुलारी म्हणाले, हिंदू मुस्लिम मंडळाने दिलेला ऐक्याचा संदेश संपूर्ण समाजासाठी एक आदर्श आहे. समाजात सर्वत्र असाच सलोखा कायम राहावा अशी माझी अपेक्षा आहे. कोणत्याही संकटात पोलीस दल जनतेच्या सेवेत सदैव तत्पर आहे. या भेटीदरम्यान श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी सुनील फुलारी यांचा सत्कार केला आणि गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दलाने बजावलेल्या भूमिकेचे कौतुक केले. सगळ्यांना शुभेच्छा देत फिरताय, पण तुम्हाला शुभेच्छा एवढ्यासाठी की सगळीकडे कायदा सुव्यवस्था चांगली राखलेली आहे आणि दरवर्षी तुम्ही राखत आलेला आहात. तिसरे वर्ष संपत आलं ना, आणि किती वर्ष चौथं. आता राजकीय काही बोलत नाही, परंतु आयजी साहेब, फुलारी साहेब हे 5 जिल्ह्यामध्ये सगळीकडे फिरतायत आणि सगळीकडची कायदा सुव्यवस्था बघतायत. आज सगळं मराठा आंदोलन सुद्धा होत आहे, तिथे सुद्धा ते थांबले, परत इकडे आले. आता इथनं कुठे जाणार माहित नाही, परंतु आज त्यांना मी खरोखर शुभेच्छा देतो. असंच तुमच्याकडनं चांगलं काम व्हावं आणि समाजाचं सुद्धा सेवा तुमच्याकडनं पोलीस दलाकडनं सुद्धा व्हावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. जिल्हा पोलीस अधीक्षक घुगे साहेब हे अतिशय यंग आणि कर्तबगार, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आता हे लोकप्रिय बनलेले आहेत आपले सांगली जिल्ह्यामध्ये. खरोखर त्यांचं कौतुक आपण केलं पाहिजे, कारण त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा आपण पाहतोय त्यांच्या मार्गदर्शनाखाली कितीतरी गुन्हे आटोक्यात आलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा कार्यकर्त्यांनी पोलीस दलाला सहकार्य केलंच पाहिजे. हे तुमची जबाबदारी आहे आणि हिंदू मुस्लिम ऐक्य हे असंच अबाधित राहायला पाहिजे. हीच खरं समाजाचं देणं आहे. आपण समाजाकडनं घेतो म्हटलं समाजाला दिलं पाहिजे. मोहम्मद मणेर अध्यक्ष आहे, हे मोहम्मदला शुभेच्छा देतोय आपण. आणि मोहम्मद हे सुद्धा तू पाळले की तू अध्यक्ष आहेस. हिंदू मुस्लिम ऐक्य ह्याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यायला पाहिजे मिरजेतनं, अशी माझी अपेक्षा आहे. सर्वांचे मी स्वागत करतो. मॅडम तुम्ही पण आलेला आहात, गिल्डा साहेब आहेत, सगळ्यांचे मी स्वागत करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. यावेळी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. रस्त्यावरचं अतिक्रमण काढणे आणि शेवटी रस्त्यावर जे आपण स्वागत कमानी, आता बोलू का? हा सर बोला. क्लॅप म्हणते लावून. आज आपण मिरज शहर आणि सांगली भागातील गणेश विसर्जनाची तयारी आणि नंतर गणपती उत्सव पूर्ण कसा चाललाय त्याची पाहणी केली. आज आपण इथे मिरजच्या तलावाच्या इथे उभा आहोत जिथे विसर्जन होणार आहे. साधारणतः छोटे छोटे 1.5 दिवस, 3 दिवस, 5 दिवस गौरी विसर्जन असे विसर्जन सध्या सुरू आहेत आणि पूर्ण उत्सव शांततामय रीतीनं मिरज सांगली भागात सुरू आहे. या विसर्जन मार्गावरची तयारी सध्या सुरू आहे. स्थानिक पोलीस प्रशासन, महानगरपालिकेचे प्रशासन, विद्युत विभाग आणि महसूल विभाग यांचे एकत्रित प्रयत्नातून हा विसर्जन सोहळा चांगल्या प्रकारे पार पडेल अशी आम्हाला आशा आहे.
स्थानिक पोलीस अधीक्षक SDPO मिरज आणि मनपाचे सहाय्यक आयुक्त यांनी इथे क्रेनची व्यवस्था केलेली आहे विसर्जन ठिकाणी. नंतर भटक्या जनावरांना पकडण्यासाठी मनपाची एक स्वतंत्र पथक आहे. त्याशिवाय कमानी आणि स्वागत स्टेज याचे मोजमाप करूनच परवानगी दिल्या जाते की काय आकाराची परवानगी दिली आहे आणि किती आकाराचे क्षेत्रफळाचे स्टेज आणि स्वागत कमानी उभारलेल्या आहेत. त्याशिवाय विद्युत विभाग आणि त्याचा पुरवठा अबाधित राहण्यासाठी एक संयुक्त पथक स्थापन करण्यात येईल, ज्यामध्ये SP आणि कलेक्टर हे सगळ्या खात्यांच्या प्रतिनिधींना घेतील आणि जिथे कुठे इमर्जन्सीमध्ये गरज पडेल असे त्यांचे कर्मचारी अधिकारी यांचे फोन नंबर आणि पथक मनपा, पोलीस, स्वच्छता आणि विद्युत विभाग हे कार्यरत राहील अशी मला आशा आहे. या पूर्ण गणेशोत्सवाच्या नियोजनामध्ये आपण सांगलीमध्ये जवळपास 5,500+ मोठे गणपती आहेत, सार्वजनिक गणपती. त्याशिवाय छोटे घरगुती गणपती लाखांमध्ये आहेत. तर या सगळ्या मोठ्या गणपतींचे विसर्जन आणि उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडावा यासाठी प्रत्येक मंडळामागे आपण एक पोलीस अंमलदार नेमलेला आहे. त्यामागे एक संकल्पना ही आहे की या मंडळांमध्ये काही अडचणी येत असतील तो स्थानिक पोलीस स्टेशन इंचार्जपर्यंत तो पोहोचावा, त्यामुळे त्यांच्या अडचणींचं निराकरण होईल. त्यानंतर समन्वय राहील पोलीस आणि संबंधित मंडळांमध्ये. त्यामध्ये काही अनुचित प्रकार घडत असतील, कुठे मद्यप्राशन होत असेल, कुठे जुगार खेळला जात असेल किंवा इतर प्रदूषणाचे भंग होत असतील नियमांचे, तर ती पोलीस स्टेशनपर्यंत माहिती मिळेल. मंडळांनाही चांगल्या प्रकारे धार्मिक वातावरणात पावित्र्य राखून सण साजरा करायला आम्ही मदत करू शकू आणि मंडळाकडून आम्हाला मदत होईल सगळ्या उत्सवामध्ये, विसर्जनामध्ये. ही संकल्पना त्यामागे आहे. त्याशिवाय जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या चमूनी जे काही कामगिरी केली, प्रतिबंधक कारवाई केलेली आहे, काही विशेष छापे मारण्याचे आयोजन केलेलं आहे, गुंडांवर सर्व्हेलन्स ठेवून, निगराणी ठेवून पुढे कारवाई करण्यात येईल. काही 50% जवळपास झालेली आणि काही प्रगतीपथावर आहे. त्यासाठी ते जिल्हा दंडाधिकारी सोबत समन्वय ठेवून आहेत काही हद्दपारी आणि प्रतिबंधक कारवाईसाठी. मला आशा आहे की ही पूर्ण कारवाई होईल आणि जिल्ह्यातला हा चांगला राज्योत्सव आता घोषित झालेला आहे, तर चांगल्या वातावरणात पार पडेल. नशामुक्त आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करताना जनजागृती झाली, त्याच्यामध्ये कितपत यश आले आपल्याला? आम्ही संकल्पना घेतली होती, कारण राज्योत्सव आहे आणि राज्य पातळीवर याची स्पर्धा सुद्धा होते, तर जास्तीत जास्त गणेश मंडळांनी त्या स्पर्धेत भाग घ्यावा असं आम्ही आवाहन केलं होतं, कारण त्याला बक्षीस सुद्धा आहे राज्य पातळीवर. त्याशिवाय पर्यावरणपूरक हरित गणपती राहील. नंतर एक गाव एक गणपती आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, सांगली जिल्ह्यामध्ये जवळपास 74 गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात आलेली आहे. ती सुद्धा एक विधायकांनी चांगली कल्पना आहे. ध्वनी प्रदूषण जे करतील त्यांचे साऊंड पोल्युशन डेसिबल मीटरद्वारे मोजमाप करण्याच्या ज्या तयाऱ्या करायची असते ती टेक्निकल तयारी केलेली आहे. काही नोंदी यापूर्वी घेतलेल्या आहेत आणि पुढच्याही काळात त्या घेण्यात येतील. मागच्या वर्षीची जी मंडळ होती ज्यांनी लेझरद्वारे घातक बीम्स फेकल्या होत्या प्रेक्षकांच्या अंगावर आणि काही ठिकाणी डॉल्बीने ध्वनी प्रदूषण करण्यात आलं होतं, त्यांचे नाव पत्ते काढून त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे आणि त्या मंडळांना त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.